नमस्कार. मी संकल्प नमस्कार सर. फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या वेबिनारला सुरू धन्यवाद. करण्यापूर्वी मी आमच्या एनजीओ विषयी एक 2 मिनिटं तिथं माहिती सांगतो. आमचं एनजीओ बर. गेले 12 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून काम करतात. आमच्या एनजीओचं मुख्य तत्व महात्मा गांधींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतात. गेल्या 12 वर्षात आम्हाला जे काही काम करता आलं त्याच्याविषयीच एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथे ठिकाणी शेअर करतो. पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल स्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही 9 ऑगस्ट 2020ला ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. त्यात महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या तज्ज्ञांना मग ग्रामविकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषीच्या वेगवेगळ्या पद्धती, मिलेट्स फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, योगिक फार्मिंग याच्यावर एक्सपर्ट्सला आम्ही ऑनलाईन बोलवलं आणि ती माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली. यासोबतच कोरोना काळात लोकांना खूप जास्त स्क्रीनची सवय झाली, ती मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर. त्यावर कंट्रोल कसं करायचं त्यासाठी आम्ही ऑनलाईन वर्कशॉप घेतलं पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही वेबिनारचं आयोजन केलं. हे विश्वशांती असेल, जलसुरक्षा, आरोग्य अशा विविध क्षेत्रातल्या विविध तज्ज्ञांना आम्ही बोलवलं आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ऑनलाईन माध्यमातून प्रयत्न केला. हे सगळं करत असताना असं जाणवत होतं की एक असा एखादा संवादात्मक उपक्रम सुरू करावा, म्हणून आम्ही 15 ऑगस्ट 2022ला भारताच्या अमृत महोत्सवी
स्वातंत्र्य दिनानिमित्त संवाद सारथी या व्याख्यानमालेला सुरुवात केली, जिचा मुख्य उद्देश जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनाचं जीवनात खूप रोज सारा संघर्ष असतो. मग ते त्यांचं जीवन जगत असताना आपल्यातल्या कमी ओळखून त्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग आहे, लाईफ बॅलन्सिंग ते कसं करतात, अं, आपल्या शिक्षण असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, करिअर असेल, सामाजिक कार्य असेल, यात स्वतःला कसं जुळवून घेतात, हे सगळं जाणून आणि हे सगळं करताना ती व्यक्ती आपल्याला सिद्ध कसं करते, इतरांसोबत जुळवून कसं घेते, तर हे जाणून घेण्यासाठी आम्ही ह्या व्याख्यानमालेची सुरुवात केली. आणि निश्चित आता खूप अभिमान वाटतो की आम्हाला हे सगळे लोकांपर्यंत, फेसबुक असेल, झूम असेल, यूट्यूब असेल, या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. याबद्दल आमच्या एनजीओला निश्चितच अभिमान वाटतो. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक वेळेस जे पण महानुभाव इथं येतात त्यांच्याकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि आम्हालाच नाही तर जे लोक ऑनलाईन हे सगळं ऐकत असतात त्या सर्वांना यातनं प्रेरणा मिळत असते, ऊर्जा मिळत असते. म्हणून हा सारा प्रयत्न सुरू असतो प्रत्येक वेळेस. आणि आतापर्यंत महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातली लोक की ज्यांचं त्यांच्या क्षेत्रातलं कार्य मास्टर ब्लास्टर सारखंच आहे, कोणी खेळाडू, सरकारी अधिकारी असतील, साहित्यिक असतील, असे सगळेच विविध क्षेत्रातले लोक महानुभाव इथं येऊन गेले. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजचे वक्ते चंद्रशेखर भुसारी सर यांचा परिचय करून देण्यासाठी सारिका मॅडमला विनंती करतो. सर्वांना नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 157वे आज गुंफले जात आहे. हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत प्रशासकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे आणि महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रहिवासी माननीय श्री चंद्रशेखर नथुजी भुसारी आपणास लाभलेले आहे. माननीय श्री भुसारी सर हे कोल इंडिया लिमिटेड या कंपनीची उपकंपनी असलेल्या सीएमपीडी लिमिटेड या कंपनीतून 2021 मध्ये चीफ ड्राफ्टमन या ए ग्रेड असलेल्या पदावरून निवृत्त झाले आहेत. सरांना कॅरम आणि चेस हे खेळ खेळायला आवडतात. तसेच त्यांना वाचनाचीही आवड आहे. माननीय चंद्रशेखर भुसारी सर आज आपणास एक प्रेरक कहाणी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. चला तर मग आपण ही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. पुढील सूत्रे मी विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद सारिका मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते चंद्रशेखर भुसारी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. अनम्यूट करून बोलावं. तुम्ही म्यूट आहात सर, अनम्यूट करून द्या. ठीक आहे सर. हो, बोला सर आपण. हा, नमस्कार. संकल्प फाउंडेशन यांनी दिलेल्या संधीबद्दल मी तुम्हा सर्वांचे आणि संस्थेचे आभार व्यक्त करतो. प्रश्न असा आहे की अपंगत्व आल्यानंतर जो काही म्हणजे वास्तविकतेशी माणसाचा सॉरी सर, म्हणजे धडपड करताना जे प्रयत्न करावे लागतात त्यात बरेचसे अडथळे येतात. पण असं आहे की अडथळे आले तरी आपण थांबून चालणार नाही. तर मी चंद्रशेखर नथुजी भुसारी, राहणार नागपूर, इथनं फाउंडेशनचे, संकल्प फाउंडेशनचे अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मी आपल्याविषयीची माहिती
सादर करण्याचा प्रयत्न करतो. मी नागपूर रहिवासी सर. माझा जन्म जो आहे 1961 आहे. मी 6 महिन्याचा असताना साधारणतः पोलिओ झाला. हे एकतर घरच्या लोकांच्या लक्षात आलं नाही. नंतर मग जेव्हा पायांची हालचाल होत नव्हती, तेव्हा त्यांनी मग डॉक्टरांना वगैरे दाखवलं. ताप वगैरे आला होता. जे काही त्यावेळेस पूर्ण म्हणजे आज जशी लसीकरण वगैरे आहे, पोलिओच्या नंतर पोलिओ होण्याच्या पूर्वीचं लसीकरण, तर तो कदाचित त्यावेळेस असेल किंवा नसेल, मला माहिती नाही. पण आता सर्वता सर्व लोकांना ह्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे ते नंतर लक्षात आल्यानंतर वडिलांनी आईनी प्रयत्न केला, पण काही साध्य होऊ शकलं नाही त्यातनं. तर ठीक आहे, मग त्याच्यानंतर शिक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि साधारणतः मी 10-11 वर्षाचा असताना वडिलांचं निधन झालं. आणि वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून होते. तर ते वारल्यानंतर जसा सरकारी लाभ मिळतो त्याप्रमाणे लाभ काही मिळाला नाही. तर ठीक आहे, काही हरकत नव्हती. पण आईनी हिंमत न खचता मी आणि माझ्या 2 पाठच्या बहिणी यांचा सांभाळ केला. आणि मग जेव्हा मला समज आली या सगळ्या गोष्टींची, तर तोपर्यंत मला हॉस्टेलवर टाकण्यात आलं होतं. आपलं महाराष्ट्र सरकारकडनं अपंग बाल विकास गृह म्हणून चालवल्या जाते. तर तिथे मी 4 एक वर्ष राहिलो. त्यांची एक अट असते की 14 वर्ष झाल्यानंतर अ, ते हॉस्टेल सोडावं लागतं. पण त्याच्यापूर्वी त्यांनी मला माझ्यावर उपचार केले. पोलिओ संदर्भात ऑपरेशन वगैरे जे काही होते त्यावेळेचे उपचार ते करायला त्यामुळं असं झालं की शिक्षणात अवरोध निर्माण झाला. म्हणजे मी शाळा सुरू झाली, शाळेत जायचं की 2-4 महिने झाले की मग मेडिकलला ऍडमिट करायचं. आणि मग ते ऑपरेशन वगैरे असं 2-3 वर्ष होत राहिलं. त्यामुळे तो एक लॉस झाला म्हणा. पण ठीक आहे, त्यानंतर 14 वर्ष पूर्ण झाले, हॉस्टेल सोडावं लागलं नियम असल्यामुळं. मग मी घरी आलो. तर आई आमची कष्ट करून आम्हा भाऊ बहिणी म्हणजे मी आणि माझ्या बहिणींना सांभाळत होती. तर हे करताना बऱ्याचशा गोष्टी अशा होत गेल्या की या परिस्थितीची जाणीव झाली. आणि मग कुठेतरी एक असं लक्षात आलं की आपण नुसतं आईच्या भरोशावर राहून चालणार नाही. तर तेव्हा स्वतः काहीतरी करावं लागेल. याने मग मी एक छोटासा शिक्षण घेता घेता, शिक्षण काही सोडलं नाही मी. तर शिक्षण घेताना एक थोडंसं एक घरचंच वेस्ट मटेरियल म्हणजे बांबू वगैरे होता, तर ताव वगैरे आणून त्याच्या पतंगा तयार करायला सुरुवात केली. तर त्यामध्ये मग तो यश येत गेलं. तर मी शिक्षण आणि पतंगा सीझन, नागपूरला साधारणतः 3-1 महिने सीझन असतो. तर त्यामुळे मला म्हणजे माझ्या 2 पाठच्या बहिणी आणि मी अशा शिक्षणाची आणि कपड्यांची व्यवस्था होऊन जायची वर्षभराची. तर ते करत असताना असं करता करता 10वी पर्यंत शिक्षण झालं. 10वी मध्ये फर्स्ट क्लासच्या जवळपास राहून थोडं मागे राहिलो काही पॉईंट पर्सेंटेजनी. पण हे शिक्षण घेताना जसे आज आपण आपल्या मुलांना व्हेकलची व्यवस्था करून देतो, रिक्षा म्हणा किंवा ऑटो रिक्षा किंवा शाळेने दिलेलं वाहन, हे सर्व नव्हतं. तर मला कॅलिपर क्रचेस घेऊनच शाळेत जावं लागत होतं. साधारणतः अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर, अर्धा पाऊण किलोमीटरच्या दरम्यान शाळा होती. तर ती पूर्ण 5 वर्ष तसेच काढावं लागले. त्याच्यानंतर मग कॉलेजला जाताना पण पुन्हा एक गोष्ट सांगायची अशी आहे की 10वीत असताना जे सेंटर मिळायचे ते होतं आमच्या घरापासून महालवर. तेही अर्धा 1 किलोमीटरच होता. तर रोज पायदळ जावं लागत होतं. आणि उन्हाळा नागपूरचा भयंकर असतो. आणि एप्रिल महिन्यात साधारणतः परीक्षा राहायची ती. तर असं झालं की कधी मित्र वगैरे किंवा जे सिनियर होते माझे मित्र, ते कधी सायकलवर नेऊन सोडून द्यायचे. पण प्रत्येक वेळी ते उपलब्ध नसल्यामुळे स्वतःच 1 तास आधी हळूहळू हळूहळू निघावं लागत होतं. तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की रोल नंबर हा वरच्या माळ्यावर आहे. तर मग शिडी चढणं जमत होत नव्हतं, पायऱ्यावरून जाणं. तर त्यांनी व्यवस्था करून दिली मला.
खाली बसण्याची. तर ते सर्व करून मी प्रथम याच्यातच अ, अ, पहिल्याच परीक्षेमध्ये पास झालो. त्याच्यानंतर कॉलेज. पण त्यावेळेस मग एक शासनाकडनं 3 चाकी वाहन मिळायचं. तर ते आता सरकारकडनं मिळायसाठी मला साधारणतः 7-8 महिने पत्रव्यवहार वगैरे करण्यात आणि अधिकाऱ्यांना भेटण्यात वगैरे. तर त्यामुळे कॉलेजलाही जाताना मला असंच जावं लागलं, कॅलिपर आणि क्रचेस घेऊन. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, फक्त मनामध्ये इच्छा होती त्या कुठेही आपण मागे पडता कामा नये. तर मी 12वी केली आणि एक गृहस्थ होते, त्यांनी सांगितलं की तू ग्रॅज्युएशनच्या मागे लागशील, 3 वर्ष जाईल, टायपिंग वगैरे तर केलीच आहे म्हणा, पण म्हणे त्याच्यानंतर कॉम्पिटिशन राहते, त्याच्यापेक्षा तू टेक्निकल लाईनला जा, ITI वगैरे कर. तर तेही केलं मी. तर तेव्हा एक अपंगत्वाच्या संबंधात जे सर्टिफिकेट मिळायला सुरुवात झाली होती साधारणतः. तर मी डिप्लोमासाठी, सिव्हिल डिप्लोमासाठी ऍडमिशन घेतली, म्हणजे फॉर्म भरला होता नागपूरला, पॉलिटेक्निक कॉलेजला. तर त्याचं असं झालं की मला आणि माझ्यासोबत अजून एक मुलगा होता. तर त्याला फक्त 11 बोटं असल्यामुळं तर त्याला ऍडमिशन मिळाली फक्त काही पर्सेंटेजमुळं, आणि माझं 80% अपंगत्व असूनही मला नाकारण्यात आलं. तर हा जो प्रकार आहे आता साधारणतः 8-10 वर्षात किंवा 15 वर्षात दूर केला शासनाने. शासनाच्या लक्षात आलं की याचा म्हणजे गैरफायदा घेतला जाऊन राहिला. ती एक चांगली म्हणजे सुरुवात आहे सरकारकडनं केलेली. तर ते एक झालं, तर ते सुटलं. मग मी ITI केला सिव्हिल ड्रॉसमन मधून, 2 वर्षाचा कोर्स. आणि लगेच मी इथे प्रायव्हेटमध्ये लागलो. आर्किटेक्ट कोलॅबरेशन होतं त्यांच्याकडे. तर तिथे 7-8 महिने नोकरी केल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एक डिपार्टमेंट होतं, त्यांच्याकडे लागलो पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण मंडळामध्ये. तर तिथे 1-1.25 वर्ष केल्यानंतर आधीच इंटरव्ह्यू दिला होता सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर तिथेही जॉईन झालो. पण ITI मध्ये आता जी प्रोसेस आहे, म्हणजे ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून मग मेरिट लिस्ट लागत असते. तर तेव्हा काय व्हायचं, साधारणतः ही 83-84 ची वगैरे गोष्ट असली पाहिजे. तर राजकारणी लोकांचे काही मेंबर असतात, ट्रस्टी म्हणा किंवा त्यांच्याकडनं नेमलेले. तर ते आणि प्रशासन म्हणजे प्रिन्सिपॉल वगैरे, तर ते इंटरव्ह्यू घ्यायचे. तर मी हा जो इंटरव्ह्यू दिला होता, तर म्हणे ते ड्रॉसमनचा तर कोर्स जो आहे तो उभा राहून करता येते. तर म्हटलं सर मी सध्या कॅलिपर वगैरे घातले नाही आहे, असाच आलो आहो. तर म्हटलं मी उभं राहून करू शकेल. पण त्यांना विश्वास नव्हता. तर ते म्हणाले याचं स्टूल वगैरे आहे तर त्याच्यावर चढता येईल का. तुम्ही त्यांच्या समोर करून दाखवलं, ते बसून दाखवलं का. तर हा जो एक भाग आहे तो एक लक्षात आला. तर आता शासनाने त्याच्यासाठी रिझर्वेशन वगैरे केल्या. तेव्हा रिझर्वेशनही नव्हतं, 3% वगैरे शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांसाठी लागणारं जे आहे ते रिझर्वेशन नव्हतं. तर ते झालं, मग मी प्रायव्हेटमध्ये काढलं. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट, मग सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मी नोकरी केली. आणि साधारणतः 86-87 मध्ये मग हे झालं शैक्षणिक आणि लहानपणामध्ये खेळताना वगैरे तो एक भाग राहायचा की काही काही खेळ असे होते जसे मैदानी खेळासारखे, तर तिथे मी भाग नव्हतो घेऊ शकत. तर त्याचं थोडंसं एक मनाला खंत राहायची. पण काही हरकत नव्हती. पण बाकीचे जे खेळ होते, काय विटी दांडू किंवा कंचे वगैरे, गोट्या वगैरे, तर त्या खेळायचे, किंवा कॅरम अशासारखे. चेस वगैरे तोपर्यंत पोहोचलो नव्हतं. पण आमच्या शेजारी कॅरम असायचं, तर त्या मुलांसोबत मी खेळायचं. त्याच्यातनं थोडंसं बऱ्यापैकी शिकलो मी. पण वाटत होतं. पण कधी कधी मी म्हणजे वडिलांना वगैरे म्हटलं आहे का बाबा मग यांच्यासोबत खेळत आहे, म्हणजे जे आहे ते आहे, हे स्वीकारूनच चालशी तर बरं राहील. नाही तर मग तू खंत करत बसशील तर मग काही होणार नाही. आता ते बाल मन होतं, पण तेवढं समज नव्हती. पण तरी ते वाटत राहायचं. पण जसं जसं दिवस गेले आणि सामोर वाढत गेलो, तशा ह्या गोष्टी मागे पडत गेल्या. मग नोकरी वगैरे लागली, थोडंसं सेटल होता आलं.
तर बहिणी यांचे विवाह होते. म्हणजे मी 87ला एका बहिणीचं लग्न केलं, आणि ते व्यवस्थित, की त्यांना खंत वाटू नये की वडील नाही आहे, तर भावानी काहीतरीच करून दिला म्हणून व्यवस्थित लग्न केलं. त्याच्या 2 वर्षानंतर पुन्हा एक धाकटी होती, तिचंही लग्न केलं. त्याच्या 2 वर्षांनी माझं लग्न झालं. माझ्या लग्नाच्या वेळेचा प्रसंग असा आहे की साधारणतः नातेवाईक वगैरे असतात, ते सुचवतात तर म्हणे शिकलेली मुलगी वगैरे नसली तरी चालायची, कारण ते समज तोपर्यंत इतका ब्रॉड झाला नव्हता. तर त्यांनी मग तशा मुली सुचवल्या, तर म्हटलं साधारणतः मला म्हटलं वाचता लिहिता येईल अशी तरी मुलगी पाहिजे, जी 10वी पास आहे. घरी औषध वगैरे असतात, त्या काही मराठीत नसतात, त्याच्यावर दिलेल्या इन्स्ट्रक्शन आहे. तर त्या म्हटलं वाचता आल्या पाहिजे, कारण ते देताना चुकीचं काही झालं तर त्याचे दुष्परिणाम होतील. पण ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही लोकांनी अशाही मुली सुचवल्या ज्या गरीब आहे काय, पण त्या गरिबीमुळे त्या मुलींचं लग्न होत नव्हतं. पण एक माझ्या मनात गोष्ट होती की म्हटलं, जसं म्हणतात ना की समदुःखी समसुखी समदुःखी, अशासारखं. तर म्हटलं त्या ज्या मुली आहे किंवा काही त्यांच्याही भावना असतील, किंवा काही लग्न झालं सगळं ठीक आहे, पण त्यांच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या कुठेतरी दबल्यासारख्या होतील. म्हणजे हाऊस मौस असतातच, पण जर का हँडिकॅप असेल मुलगी किंवा काही, तर तेव्हा कसं आहे की एक कॉम्प्रोमाइज केलं जाईल. हा एक दृष्टिकोन होता माझा विवाह करताना. तर मग मला माझी पत्नी जी आहे जयश्री, तिच्यासोबत लग्न केलं. ती पण एका पायाने पोलिओग्रस्त आहे. तर ती साधारणतः स्वतःची कामं स्वतः करून घेत होती. आई होती माझ्यासोबत. अ, दुसरी मुलगी झाली त्याच्या काही महिने आधीच ती वारली, तर त्यामुळे पत्नीला बरंच सोसावं लागलं. हा झाला कौटुंबिक भाग. आणि आईचं एक मार्गदर्शन म्हणा किंवा तिचं मोठंपण होतं. ती गेल्यानंतर थोडस खंत राहिली मनामध्ये, पण ठीक आहे. आता सामाजिक संस्था किंवा सामाजिक जीवन, तर अपंग असोसिएशन जे आहे, त्यांची जोशी वगैरे तिथे पदाधिकारी आहे. तर मी त्यांच्यापासून फार पूर्वीपासून जोडलेलो आहो. साधारणतः नाही म्हटलं तरी 76-77 पासून मी त्या संस्थेचा मेंबर राहिलो. तर जे जे माझ्याकडनं कामं वगैरे होऊ शकले किंवा त्यांना मदत करता आली, फार तर नाही करता आलं, पण जेवढं काही माझ्याकडनं करता आलं ते करण्याचा मी प्रयत्न केला. नाहीच काही तर संस्थांचं उपोषण वगैरे होतं, तर तेव्हा मी तिथे सहभाग घेतला होता. आणि त्यांच्याकडनं काही ऍक्टिव्हिटीज चालायच्या, तर तिथे जितकं माझ्याकडनं देता येईल तितकं देण्याचा मी प्रयत्न केला. दुसरी गोष्ट सामाजिक म्हणजे संस्था वगैरे आहे आमच्या जैन समाजाच्या वगैरे. तर तिथे काही मुलांना वगैरे ज्यांचे आई वडील सक्षम नाही आहे किंवा पैशाचा पुरवठा होऊ शकत नाही, त्यांचे शिक्षणाचा प्रश्न आहे, तर तिथे माझ्याकडनं जे कॉन्ट्रीब्युशन होऊ शकेल असा मी प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट, ऑफिसमध्ये असताना युनियनमध्ये असल्यामुळे तिथे थोडासा सहभाग घेता आला मला. म्हणजे याच्याशी समाजाची जाणीव झाली. आता कधी कधी काय असतं की बरेच वेळा आपण असं प्रत्यक्ष पाहत जात नाही कुठेही, की कुणाला गरज आहे का, कुणाला गरज आहे का. पण असं कोणी मिळालं तर आमच्या घराकडे एक होते काका. तर ते एका डोळ्यांनी अधू झाले होते काही कारणास्तव. तर त्यांना 2 मुलं होते, मुलगा आणि मुलगी. तर त्यांचा शिक्षणाचा प्रश्न होता. नाही म्हटलं तरी पैसे लागायचे साधारणतः. आता ते मुलं मुलगी 30 वर्षाचे जवळपास झाली असतील, 25-30 वर्षाची ते असतील. तर ते मी त्यांना दरवर्षी पैसे न देता वह्या पुस्तकं पेन वगैरे जे काही देता आलं मला, ती मदत मी त्यांना करत आलो. आणि जे हा हा एक भाग झाला. आणि ऑफिसमध्ये असताना म्हणजे तिथे कसं आहे की मी सिव्हिल ड्रॉसमन मध्ये केलं असलं तरी आमच्या इकडे प्रामुख्याने खदानीच्या संदर्भातच काम होत असत. त्यामुळं काय झालं की
खदानीच्या संदर्भात काम होत असल्यामुळं माझा जो मूळ हे होता सिव्हिलच्या याचा, तर ते काही मिळत नव्हतं मला करायला. पण ठीक आहे, मी म्हटलं ज्या परिस्थितीत आपण आलो किंवा आपण स्वीकारला हा जॉब, तर त्याप्रमाणे आपण करणं भाग आहे. तर म्हणून मी ते काम हातानेच व्हायचं आधी, मग कम्प्युटर आले, मग ऑटोकॅड आलं. तर कंपनीकडनं आमच्या त्याच्या संदर्भात ट्रेनिंग दिल्या जात होती. तर ती ट्रेनिंग दिल्या जात असल्यामुळं अ, आमचं हेडक्वार्टर रांचीला होतं. तर तिथे जाऊन ट्रेनिंग करायचे. तर जे माझ्यासोबतचे जे ड्रॉसमन वगैरे होते, ते 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी जायचे. अपडेट यायचं याच्यात 2000, 2010, 15 अशा टाईपचे ऑटोकॅडचे यायचे अपडेट. तर ते नवीन नवीन शिकायसाठी आता मी जाऊ शकत नव्हतो. रेल्वेने जरी गेलो तरी तिथे प्रशिक्षण वरच्याच माळ्यावर असल्यामुळं ते ट्रेनिंग काही मला घेता आलं नाही. पण मी काही मागे झालो नाही त्यात. तर हे जे ट्रेनिंग घेऊन सहपाठी होते, तर ते यायचे, तर मग त्यांच्याकडनं मी शिकून त्यांच्याच बरोबरीने कामं करत होतो मी. तर त्यामुळं असा कधी प्रश्न पडला नाही की मला हे येत नाही किंवा काही. आणि एक अपंगत्व असल्याचा एक चांगला फायदा असा होतो प्रशासनाला तरी, की नेहमी नेहमी उठून बाहेर जायची गरज पडत नाही. त्रास होतो किंवा जे काही असेल ते, त्यामुळं थोडंसं आउटपुटही जास्ती निघतं. हा एक भाग आहे. तर मला म्हणजे या समाजात राहत असताना फार काही म्हणजे असं लोकांकडनं बहिष्कृत वगैरे तर नाही म्हणता येणार, पण जो एक समाजाचा दृष्टिकोन असतो अपंगांकडे बघण्याचा, तो असा काही फारसा जाणवला नाही. सगळेच मित्र वगैरे किंवा नातेवाईक जे होते, कौटुंबीय लोक, त्यांच्याकडून चांगला सहभाग मिळाला. आता कसं आहे की जरी हे असलं तरी माझा एक दृष्टिकोन असतो, जे आहे त्यातनं समोर काय करता येईल हे बघायचं, ना की जे नाही आहे त्याच्यावर फार जास्त खंत व्यक्त करत बसण्यापेक्षा जे आहे त्यातून काही चांगलं करता आलं तर ते करावं. हा असा सगळा उपक्रम राहिला. आणि पुन्हा एक गोष्ट अशी की हाताने सायकल चालवत जावं लागत होती जेव्हा शासनाकडून मिळाली तेव्हा 3 चाकी. तर त्यानंतर मग नोकरी वगैरे लागली, तर तोपर्यंत मी त्याच याने जात होतो. 8-10 किलोमीटर वगैरे अंतर होतं. त्रास व्हायचा थोडा, पण ठीक होतं, काही हरकत नाही. पण स्कूटर वगैरे घ्यायची होती तर मग हँडिकॅपचं सर्टिफिकेट पुन्हा. तर आधी नुसतं त्याच्यावर सर्टिफिकेटवर लिहून दिलं होतं त्यांनी, जे सिव्हिल सर्जन होते, की ही कॅन ड्राईव्ह व्हेकल, मॉडिफाय व्हेकल, बस इतकंच लिहिलं होतं. तर त्यावेळेस आरटीओ कडे मी स्कूटर वगैरे घेऊन त्यांनी सांगितलेले मॉडिफिकेशन करून आरटीओत घेऊन गेलो. तर त्यांनी तिथे मला बराच त्रास सहन करावा लागला. सहसा ते लायसन देणार नव्हते, कारण हँड कंट्रोल म्हणजे ब्रेक हातमध्ये केला होता, पायामधला ब्रेक मॉडिफाय करून. आणि किक होती, आता कसं सेल्फ स्टार्ट असतात, तर तेव्हा किक ती थोडीशी मॉडिफाय केली होती. मग तुम्ही परमिशन नाही घेतली आरटीओची हे करताना वगैरे वगैरे. त्यामुळं मला बराच त्रास सहन करावा लागला लायसन मिळवण्यासाठी आणि स्कूटरचं रजिस्ट्रेशन करायसाठी. कारण साईड कार लावली होती. आता कसं आहे की टू व्हीलरला 2 चाकी वाहनं म्हणजे 2 चाक लावता येते. म्हणजे ते रिट्रो, गव्हर्नमेंट सँक्शन रिट्रो किट असते, ती लावली की होऊन जातं. पण तेव्हा तसं नव्हतं, पण मी साईड कार लावलेली होती. पण आरटीओ कडनं मग जेव्हा एक तिचे सद्गृहस्थ होते, त्यांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, डेप्टी आरटीओ आहे म्हणे, त्यांना जाऊन भेटा म्हणे. त्यांनी जर का तुमच्या फॉर्मवर काही दिलं तर लिहून, तर मग त्यांना पहिले समजून सांगा काय आहे. तर ते त्याच्यानंतर जे असिस्टंट आरटीओ वगैरे होते ज्यांच्याकडे माझी केस होती, त्यांनी ते मग ऍक्सेप्ट केलं. म्हणे साहेबांनी लिहून दिलं आहे तर मला काही हरकत नाही आहे म्हणे. तर तेव्हा झालं. म्हणजे हाही एक भाग असतो की अडवणूक म्हणा किंवा ठीक आहे, शासनाचे काही नियम वगैरे असतील, पण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ठीक आहे, त्या आपण सांगू नाही शकत. माणूस नसला तरी त्याचं लायसन वगैरे निघतं, तो एक वेगळा भाग आहे. पण हाही एक प्रकार आहे. म्हणजे अपंगांविषयी जाणीव ठेवणं किंवा संवेदना ठेवणं, हे समाजातील किंवा घटकांनी, या घटनांनी जाणीव ठेवायला पाहिजे या गोष्टीची, की बा आपल्याला अडचणी येतात तशा यांच्याही काही अडचणी असतील. नियमबाह्य करायचं नाही म्हणता येईल, पण ठीक आहे, त्यातनं काही मार्ग वगैरे काढता येईल. तर बऱ्याचशा आता एस टीचा वगैरे पासेस होत्या,
पण मी जेव्हा जॉबवर लागलो तर मी असं ठरवलं की आपण एस टीचं कन्सेशन घ्यायचं नाही. ते याच्यासाठी का मी पैसे देऊ शकत होतो, बाकी लोक देतात तसे, पण जाते होतो तर म्हणजे बरेच वेळा असे माझ्या दोन्ही तिन्ही बहिणी बाहेरगावी असल्यामुळं मला त्यांच्याकडे जावं लागत होतं काही कारणास्तव. तर तेव्हा एस टीचे जे वाहक होते ते विचारायचे, अरे तुम्हाला तर हे मिळते, तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे का? म्हटलं नाही आहे, तुम्ही तिकीट घ्या." म्हणे कमाल आहे, ठीक आहे म्हणे, आम्ही घेऊन घेऊ, पण त्यांनी तिकीट दिल्यानंतर विचारलं होतं, असं का करता म्हणे तुम्ही? म्हटलं सर असं आहे, शासन जरी देत असलं तरी आपल्याही काही जाणीवा असतात किंवा आपली काही जबाबदारी असते. अधिकार तर ठीक आहे, पण दुसरी गोष्टी जबाबदारीची हे ठेवली आहे. म्हटलं माझ्याकडनं जितकं होतं तितकं मी करीन. तर म्हटलं म्हणून मी हे पैसे देऊनच पूर्ण तिकीट घेईल म्हटलं. तर मग त्यांनाही थोडंसं आश्चर्य वाटलं. ठीक आहे, असेही काही प्रसंग आले. रेल्वेने कुठं जायचं राहिलं तेव्हाही मी सहसा फक्त असं आठवते की एकच वेळा रेल्वेमध्ये क्लेम केला होता तिकीट काढताना. बाकी वेळी मी फुल तिकीटच काढून गेलो. हाही एक भाग आहे. ठीक आहे, आता अशा टाईपचं सगळं काही राहिलं आहे. हॅलो सर. हा सर, बोला ना. पुन्हा हा पुन्हा एक गोष्ट अशी आहे की जसं तो जो याचा काळ होता संघर्षाचा, शाळेत अर्निंग आणि लर्निंग, अशामध्ये असंही झालं की पडेल ते काम म्हणता नाही येणार, पण जसं मी बैठ्या जागी काम करू शकेल अशा काही कामं मी निवडले. तर आमच्या विदर्भामध्ये पोळा असतो की नाही आपल्याकडे, तर तसा एक दुसरा तान्हा पोळा म्हणून असतो. तर तिथे काय आहे की लाकडाचे बैल असतात. तर त्या दिवशी सगळेजण लहान मुलं चालवतात. तर मी ते बैलही रंगवायचं काम केलं. जे काही पैसे मिळाले ते होऊन जायचे. आणि शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रिंटिंग प्रेसमध्ये जे पुस्तक वगैरे छापतात तर त्याचे कागद फोल्ड करावं लागतं, ते फोल्डिंग म्हणतात. तर ते काही 1 रुपया किंवा 75 पैसे हजार असायचे. तर ते 2-3 हजार होऊन जायचे, स्पीड हळूहळू वाढली का. म्हणजे सतत हा म्हणजे चालूच होता हा. पैसे कसे मिळता येईल यासाठी, पण गैरमार्गाने नाही, चुकीच्या मार्गाने नाही, जे आहे ते चांगल्या मार्गाने पैसे मिळवायचे, हे एक ठरलेलंच होतं एक प्रकारे. तर त्यामुळे ते एक म्हणता येईल. आणि प्रायव्हेटमध्ये असल्यामुळं थोडंसं मला घराचे नकाशे वगैरे काढता येत होते. कम्प्युटर आल्यामुळं बरंच सहज शक्य झालं त्या गोष्टी करणं. घरी लॅपटॉप वगैरे होता मुलींचा, तर त्याच्यावरती मी करून द्यायचो बाहेरच्या लोकांची. तर ती जी काही इन्कम व्हायची तर ती थोडीशी हातभार लागायचा मला. बांधकामासंबंधीची थोडीशी प्रायव्हेटमध्ये काम केलं असल्यामुळे तिथे सरकारी अनुभवापेक्षा खूप चांगला अनुभव मिळतो. प्रायव्हेटमध्ये प्रॅक्टिकल अनुभव असतो, तो एक झाला. आणि पुन्हा रिटायर होईपर्यंत जे काही माझ्याकडनं ऑफिसमध्ये योगदान देता आलं त्या संदर्भात मला उत्कृष्ट कर्मचारी अवॉर्ड मिळाला. आमच्या CMPDIच्या 7-8 संस्था आहे. म्हणजे एका प्रत्येक प्रोडक्शन युनिट सोबत एक प्लॅनिंग युनिट असते आणि मी प्लॅनिंग युनिटला होतो. त्यामध्ये त्या वर्षीचा मला म्हणजे कोल इंडियाचा आत्ताच 51वा वाढदिवस झाला आहे त्यांचा, कोल इंडियाचा 51वा वर्धापन दिन म्हणता येईल. तर असंच म्हणजे 21 नाही, 20 मध्ये, तर त्या एवढ्या संस्थांमधून माझी निवड झाली. तर हा एक पावती म्हणता येईल प्रामाणिकपणे काम करण्याची. तर हाही एक भाग आहे. बाकी आता माझ्या 2 बहिणी यांचे लग्न वगैरे सगळं ठीक आहे. आता मला 2 मुली आहे. मोठी मुलगी या PhD करते, शेवटच्या वर्षाला आहे. आणि छोटी मुलगी MSc करून नागपूरमध्येच TCS ला जॉब करते आहे ती. तर मोठी मुलगी बऱ्यापैकी तिने हे केलंय, BTech केलं, MTech ला गोल्ड मेडलिस्ट होती. आणि VNIT नागपूरचं जे VNIT कॉलेज आहे, विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, या संस्थेमध्ये ती आता PhDच्या शेवटच्या वर्षाला आहे. हॅलो.
हॅलो. खूप छान सर. तुमचा हॅलो. जीवन प्रवास. हा सर, आवाज येतोय माझा? हो हो, आवाज येतोय सर. तुमचा जीवन प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. अशा सर, प्रकारे अ, हा बोला ना सर. निश्चितच तुम्ही हॅलो. जे काय अनुभव. हा सर, बोला ना. हो बोला ना, बोल. हो. हं. तर तुमचं जीवन प्रवास खूपच प्रेरणादायी आहे सर. मला एक प्रश्न होता. या संपूर्ण तुमच्या हा बोला. जीवन प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला, की तो तुम्ही कधी विसरू शकत नाही? एक तर आहे लग्न माझं, आणि दुसरं मोठ्या आणि छोट्या मुलींचं ग्रॅज्युएशन चांगलं आहे. आणि मोठी मुलगी 10वीला मेरिट, 12वीला मेरिट, आणि एमटेकला गोल्ड मेडलिस्ट, आणि आता PhD ला तिथेच ऍडमिशन नागपूरला. हा म्हणजे खूप म्हणजे तिचे जे काही सत्कार वगैरे व्हायचे मुलींचे, तर तेव्हा भरून यायचं की काही काही कमीत कमी म्हणजे मी हा एक जो समाजातला भाग आहे किंवा विचार करण्याची दृष्टी आहे की मुलगा पाहिजे आपला नाव चालवायसाठी वगैरे, तर मी या सर्व भानगडीत पडलो नाही. म्हटलं मुली आहे तरी काय झालं, त्या जरी आपल्या आपल्या घरी गेल्या तरी म्हटलं त्यांनी जे अचिव्हमेंट केलं आहे तर याचा एक गर्वच असतो. तर तो एक भाग आहे. म्हणजे हा सर्वात मोठा क्षण आहे माझ्यासाठी. दोन्ही मुली सेटल झाल्या, मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, तसा विवाहित आहे ती, आणि छोटी मुलगी नागपूरला TCS ला लागलेली आहे. सर, याच्या अगदी विरुद्ध तुमच्या जीवनातला वेदनादायक क्षण. मला जॉब मिळाला सर, कारण आईचे कष्ट पाहवले जात नव्हते मला. तिची होणारी धावपळ किंवा काही ती बोलू शकत नव्हती, डोळ्यात आसू येत होते पण ते दाखवूही शकत नव्हतो आम्ही. त्यामुळे जेव्हा जॉब मिळाला तेव्हा आईला म्हटलं हे सर्व तू थांबव. नंतर मी घर वगैरे बांधलं, सगळं काही झालं. हे माझ्यासाठी घर वगैरे करणं सेकंडरी मध्ये होतं, इतकं काही महत्वाचं नव्हतं. फक्त ते बांधल्यानंतर आई शेवटपर्यंत राहिली नाही माझ्यासोबत, याची खंत राहिली मला. म्हणजे जे काही मी अचीव केलं म्हणा किंवा काही, तर ते माझ्यासाठी एक होतं की आई राहायला पाहिजे ते शेवटपर्यंत माझ्या मुलींचं कौतुक वगैरे करण्यासाठी. सर, अजून हे हा. सगळं तुम्ही जसं सांगितलं की अगदी लहानपणापासूनच अर्निंग आणि लर्निंग हो. दोघंही सोबत सुरू होते. तर लर्निंग. तेच आणि त्यानंतर हो परत तुमचं ITI झाल्यानंतर पण प्रायव्हेट जॉब आणि बाहेरचे कामं करून देणं, आणि हो परत नोकरी हो हो लागल्यानंतरही नवीन नवीन तंत्रज्ञान शिकणं, हे सगळं मेंटेन हो ठेवायला हो. तुम्ही जे हम्म. काही सातत्य ठेवलं, तर हम्म. त्याचं प्रेरणा किंवा त्याची ऊर्जा कुठून मिळाली त्याबद्दल थोडक्यात सांगा. नाही, कसं आहे की काय म्हणतो आपण सहसा की प्रसंग शिकवतात, जशी वेळ येते तसं. तर ते एक मला समजा गॉड गिफ्ट म्हणा की काय, असा काही प्रश्न निर्माण झाला की ते उत्तर आपोआप यायला लागते माझ्या समोर. काय, तर तिथनं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी नेहमी एक काम करत असतो की वरती पाहत नाही मी. म्हणजे खूप प्रगती झाली किंवा काही, मी हे बघतो की मी जिथे आहे त्याच्याही पेक्षा खाली लोक आहे, त्यांच्याबद्दल काय मत. आता त्यांच्याकडे पाहून आपण सुखी होण्याचा प्रश्न नाही आहे का, पण त्यांच्या अडचणी किती असतील आपल्यापेक्षा जास्त, याचा सदैव विचार मी मनात ठेवला. म्हणून जे काही अचीव झालंय का, तर ते धन्यता मानण्यासारखे नाही म्हटलं तरी एक साधारणतः आपल्याला हे असतो याचा का ठीक आहे, थोडं आपण काहीतरी करू शकलो. खूप काही नाही करू, सर्वसाधारण लोकांपेक्षा काही वेगळं नाही आहे आपलंही आयुष्य. कारण सर्वसाधारण लोक जे मी ऑफिसला असताना होते माझ्यासोबत, त्यांच्यापेक्षा काही वेगळं झालं नाही. वास्तविक पाहता ते ॲबलच होते, असा असा भाग नाही आहे, ॲबल होते ते. पण त्यांच्यापेक्षा आपण तुसुभरही मागे राहिलो नाही.
सगळ्याच बाबतीत करता येईल. आता मी कार वगैरे घेतली, जसं मग मोठ्या मुली झाल्या तर त्या साईड कार मध्ये बसू शकत नव्हत्या. काय, दोघी दोघी मावत नव्हत्या. मग मला कार घ्यावं लागली, कारण मग हे खांद्याचा वगैरे त्रास व्हायला लागला. एसटी मध्ये चढता येत नव्हतं. हा म्हणजे प्रसंग जसे जसे आले तसे तिचे त्याच्यात मार्ग काढत गेलो मी. खूप छान सर. म्हणजे ब- प्रत्येक प्रसंगानुसार, म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपल्या हम्म. जीवनातलं बॅलन्सिंग करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. ज्या कमी आहे हो त्याला खोडत गेलं आणि हो त्याच्यावर हो. मात करत गेलं. खरोखर सर बिलकुल सर. प्रेरणादायी असं तुमचं जीवन प्रवास आहे. मी रणजित जोशी सरांना सांगतो की त्यांनी अनम्यूट करून बोलावं. रणजित जोशी नाही, सर. त्यांना महत्वाची गोष्ट की मी म्हणजे संस्थेशी संलग्नितच होतो, त्यामुळे सारखेच होतो आम्ही. अपंगत्वावर अपंगत्व सर्वांचं जवळपास सारखंच होतं, काय कमी अधिक प्रमाणात. पण हे एक सारखं लक्षात यायचं की त्यांना कुठे काही प्रॉब्लेम त्यांनाही आले असतील, पण ते कुठे मागे राहिले नाही ना. आणि रणजित सर तर चांगले स्विमर आहे, जबरदस्त. का, तर मग ते कुठे मागे राहिले नाही, तर मग आपण कशाला खंत बाळगायची कुठल्या गोष्टी. हा एक सतत नेहमी विचार राहिला. तर मग मग एक गोष्ट तीच साधारणतः लक्षात ठेवली की आपण जिथे आहोत तिथून वरती बघून दुःखी होण्यापेक्षा आपण जिथे आहोत तिथून खाली बघून समाधान मानावं. त्यामुळं कुठे ईर्ष्या होत नाही आपल्याला किंवा खंत राहत नाही. नाहीतर एक सर्वसाधारण जगाची जी चालीरीत आहे, का दुसऱ्याकडे पाहून आपल्याकडे काय नाही यात दुःख मानणारी जे आहे, तो प्रकार माझ्यासोबत नव्हता. जे आहे त्यात समाधानी आणि तिथनं कुठे सामोरं जाता येईल हे पाहिलं. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असताना साधारणतः तेव्हा मी लागलो तेव्हा मला ₹810 पगार होता. ठीक आहे. आणि मी जे प्रायव्हेट कामं करायचे त्याचे डबल किंवा टिबल म्हणजे 3 पट मी वरती पैसे मिळवत होतो. म्हणजे ते प्रायव्हेट ऑफिसच्या संदर्भातले नाही. म्हणजे लोकांच्या साईटवर जाऊन प्लॉट वगैरे त्यांचे मोजून त्यांचे घराचे नकाशे सँक्शन करून. कारण माझ्यासोबत जे होते ते कुठे म्हणजे नागपूरच्या लोकल बॉडीमध्येच लागले होते, महानगरपालिका किंवा इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट वगैरे या ठिकाणी लागले होते. त्यामुळं त्यांच्या सोबत राहून कामं होऊन जायचे. तर म्हणून मी म्हणजे पण एक होतं की ते स्थायी नव्हतं त्या गोष्टी, का कुठे ऑफिस टाकून सेटल व्हावं किंवा काही. कारण लिमिटेशन आल्याच होत्या, पुन्हा पुन्हा लिमिटेशन यायच्या. जिथे सँक्शन अथॉरिटी आहे त्यांच्याकडे जायचं म्हणजे वरच्या माळ्यावर जा. मग जे सोबतचे मित्र होते, जी बॅच होती आमची, काही महानगरपालिकेत लागले, काही इम्प्रुव्हमेंट ट्रस्टमध्ये लागले, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला. तर ते मित्रच असल्यामुळं तर मी त्यांच्याकडे जे कोणी क्लायंट वगैरे आला तर त्यांना पाठवून द्यायचं आणि ते सांगतील त्याप्रमाणे नकाशा करून द्यायचे. आपली फीस घ्यायची, सँक्शनचं ते बघायचे मग मित्र. तर त्यामुळं मग म्हणजे पैशाच्या बाबतीत तरी समाधानीच राहिलो आणि खूप हव्यास नाही ठेवला. महत्वाची गोष्ट काय हेच पाहिजे म्हणजे याची टर्म कंडिशन नाही राहिली. की घड्याळ घ्यायची तर 5,000 घ्यायची, अरे 4,000 घेतली तरी वेळ एकच दिसणार आहे. हा एक म्हणजे वागण्याचं मी एक ठरवून टाकलं होतं. खूप जास्त त्याच्यात पडायचं नाही, आहे त्याच्यात समाधान मानायचं, नाही आहे त्याचं दुःख नाही. आणि जोशी सरांनी आता त्यांच्या सोबतही राहून साधारणतः समजा 75 पासून, म्हणजे आज नाही म्हटलं तरी 45 40-45 वर्ष झाले आमची ओळख किंवा काही. आम्ही अंतुले होते बहुतेक मला वाटते मुख्यमंत्री, तेव्हा काही 82ला वगैरे, हो 82ला उपोषण वगैरे केलं होतं काही याच्यासाठी, अपंगांच्या मागण्यासाठी. मी होतो त्यांच्यासोबत पेंडॉलमध्ये. म्हणजे जे आपल्याकडनं शक्य झालं ते मी 100% देण्याचा प्रयत्न केला, मग ते संस्थेत असो की माझ्या कुटुंबाला असो. बोला सर. खूप छान. रणजित जोशी सर बोलला ना तुम्ही. रणजित जोशी सर, तुमचा आवाज नाही येते सर. दादा, रणजित दादा.
म्यूट झाले असतील. सर बोला ना, तुम्ही अनम्यूट करून. हॅलो. रणजित, हॅलो. मी का सर, मी तर म्यूट, नाही, म्यूट नाही, नाही आहे सर. सर मी. रणजित रणजित जोशी दादा. सर, बहुतेक ते हो का, अनम्यूट. अनम्यूट आहे. हे घर जे आहे मी बांधलेलं, ते साधारणतः प्लॉट 2250 फुटाचा आहे. 1000 फुटाचं बांधकाम आहे त्यामध्ये. आणि ते सगळं मीच बघितलंय, नकाशापासनं बांधकामापर्यंत. कारण अनुभव भरपूर आला होता त्यामुळं. मी रणजित जोशी सरांना वेळ लागतोय तर भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी हो हो, बोलावं. ठीक आहे, भावनाताई. काय. थँक्यू विशाल. आणि नमस्कार सर. तुमचं नमस्कार संपूर्ण मॅडम. जीवन प्रवास ऐकला. आवाज चांगला होत नाही. हम्म. ताई, हा, एक रणजित मिनिट. जोशी रणजित सरांचा जोशी आवाज येतोय सर. का? हा हो, हो. हा, हो हो. ठीक आहे. बोला रणजित जोशी सर. येतो का आवाज? हो हो, दादा, येतोय, आता येतोय येतोय. आवाज. हा दादा, येतोय आवाज. हा, ठीक बोला आहे. दादा. मी ऐकलं. आता खरं तर काय आहे, आम्ही याला चंद्रशेखर नाही चंदू म्हणत होतो. चंदू. हो हो. आम्ही तसा विचार केला अपंग बालकाचा हो हो सुद्धा हा, म्हणजे मी अपंग बालकाचा विद्यार्थी होतो आणि हे लहान होते. मी हो, सिनियर होते तिथून ते आम्हाला. निघाल्यानंतरही मी जात होतो. असा आमचा संपर्क, म्हणजे तसा विचार केला तर त्याच्या लहानपणापासून असा हो, बहुत संपर्क आहे 70-72 त्याचा. पासून. जे हा, त्यांनी जवळजवळ त्याचे विचार आणि माझे विचार इतके एकसारखे आता बोलताना जे ऐकलं त्याच्यावर बिलकुल जवळजवळ तसेच आहे की कुठं पाहायचं आणि कुठं नाही पाहायचं. जर का आपण मोठ्या बिल्डिंग कडे पाहिलं तर मनुष्य निराश व्हायचा नाही पाहिजे, पण त्याच वेळेस आपण जर का झोपडी आणि मोठी भेटली तर झोपडीकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय जीवन जगता येतं आणि हो जीवनात पुढे कसं जाता येतं हे शिक्षण त्या झोपडपट्टीतून मिळतो, मोठ्या बिल्डिंग मधून नाही मिळत. मोठ्या बिल्डिंग मधून हव्यास वाढतो असं. आणि चंद्रशेखरने खूप छान सांगितलं. फक्त मला आता जे कळलं की त्या कालावधीत त्याच्या आई बाबा जेव्हा गेले मला काहीच माहित नव्हतं, आज ते कळलं. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी जे केलं तर त्याच्या मुलींचं मी अत्यंत अभिनंदन करतो. कारण की माझी तशी पर्सनल भेट नाही झाली अजून भाऊ, पण त्याच्याकडनं त्यांनी सांगावं की माझ्याकडनं मी अभिनंदन करतो. हो हो, नक्की आणि दादा. जीवनात त्यांनी ज्या पद्धतीनं त्याचं कार्य आहे, कार्य खूप केलं आहे त्यांनी. अनेक म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा त्यांनी केलं आहे, मित्रत्वाचही केलं आहे. जिथं जिथं सपोर्ट करता येईल तसं केलं आहे. आणि ते आमच्या लोकांचं सगळ्यात म्हणजे आमचे जे मित्र आहे पुष्कळसे त्या पद्धतीनेच वागतात, हा त्याच्यातला हे आहे. आणि चंदू हे आमचं प्रेमाचं नाव आहे. चंद्रशेखर हे हो दादा. त्याचं नाव हो आहे, आमच्या घरी चंदूच आहे तो. हा. आणि कविता बाकी पुढे आपण त्याच पद्धतीने काम करतो आहे. हो हो आमच्या संस्थेचे काम चालू आहे, त्याच्यातही त्याची मदत होतच राहते. हो. खूप वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. तर त्याचं पुन्हा एकदा मी जीवनाच्या फायटिंगला अभिनंदन करतो. मुलींच्या धन्यवाद दादा. शिक्षणाकरता त्यांनी इतकं पुढे आणलं, त्या मुलींचं अत्यंत म्हणजे त्यांना पुढे आणलं त्याचं अभिनंदन, मुलींचे अभिनंदन करतो. आणि मी माझे ध- 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा. धन्यवाद रणजित जोशी सर. भावनाताई. ठीक आहे. चंद्रशेखर सर नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचा संपूर्ण जीवन प्रवास ऐकला, त्याच्यावरनं असं लक्षात आलं की ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टींची गरज पडली त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला बदलत गेला. जसं अगदी हो हो शाळेमध्ये असताना सुद्धा लक्षात आलं की आईचे कष्ट हो हे लक्षात घेऊन तिला काय हातभार लावता येईल, तर पतंगी तयार करण्याचं शिकून पतंगी तयार करणं आणि ते विकून त्याच्यातून आपल्या घराला अर्थ. हातभार लावणं. आणि बरोबर. पुढे जाऊन पण आपल्याला लवकरात लवकर
कमाव तर कसं होता येईल यासाठी ज्या हम्म, सद्गृहस्थांनी सल्ला दिला तुम्हाला, तर हो हो तो ऐकून तुम्ही त्या पद्धतीने ते ते फॉलो केलं आणि हो पुढे गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून तुम्ही काम केलं, 2 महिन्यांची लग्न केली, हा सगळा तुमचा प्रवास. हो आणि हो आजही स्वतःचं घर, गाडी, अ, हो ह्या ज्या काही एक अचिव्हमेंटचे बेंचमार्क सध्याच्या काळात असतात, ते हो सुद्धा हो अपंगत्व असताना सुद्धा या गोष्टी साध्य करून दाखवल्यात. आणि बरोबरीने सामाजिक कार्याला सुद्धा तुम्ही हातभार लावता आहात. हो हो या गोष्टी खरंच वाखाणण्यासारख्या आहेत. आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकलात कारण तुमचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक तर आहेच, पण बरोबर. त्या पलीकडे जाऊन आता रणजित सर म्हणाले त्या पद्धतीने की आपल्यापेक्षा मोठ्या बिल्डिंगकडे बघण्यापेक्षा हो हो आपल्यापेक्षा लहान बिल्डिंगकडे, आपल्यापेक्षा दुःखात असणाऱ्या लोकांकडे हो हो बघायला लागलं की आपल्याला कळतं की आपण काहीतरी अचीव केलंय, या लोकांकडे तर काहीच नाही. बरोबर बरोबर. हा दृष्टिकोन एक समाधान मनामध्ये तुमच्या निर्माण करत गेला. हम्म. आणि समाधानी व्यक्ती ही मनाने शांत होते आणि त्यामुळे ती खूप काही करू शकते, जे तुम्ही आज करून दाखवलं आहे. थँक्यू अं, मॅडम, थँक्यू. खूप खूप कौतुक, खूप खूप कौतुक. आणि तुमच्यासारख्या व्यक्तींचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले यासाठी खरोखरच तुमचे आभार. धन्यवाद अं, मॅडम. धन्यवाद सर. हा, धन्यवाद विशाल. धन्यवाद भावनाताई. संवाद सारथी सुरू करण्यासाठी आणि सातत्याने सपोर्ट करण्यासाठी भावनाताई आणि रणजित जोशी सर खूप मदत करत असतात आणि सगळंच हो हो परिवार संवाद सारथीचा हे बरोबर सुरू आहे. करण्यासाठी प्रेरणा भावनाताईंनीच दिली आणि हम्म. आता इथपर्यंत येऊन पोहोचले. भावनाताई नाशिकला असतात आणि हो हो त्यांचंही खूप मोठं काम नाशिकमध्ये सुरू आहे. सारिका मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, खूपच छान तुमचा प्रेरणादायी जीवन प्रवास. आणि तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की आपण रिटायर झालेले आहात म्हणून. कागदावरती असतं ना. हो हो. आणि ते अजून सत्य पण लपत नाही. तुमच्यात, हा, तुमच्यात आहे ऊर्जा. अजूनही तुम्ही बरंच काही करावं त्या तुमच्या हो पुढील प्रवासासाठी. खूप खूप शुभेच्छा सर. खूप खूप धन्यवाद मॅडम. हम्म. खूप छान चंद्रशेखर सर. तुमचा जीवन प्रवास ऐकून मलाच नाही तर सगळ्यांनाच प्रेरणा मिळेल. आणि तुम्ही जे उदाहरणं दिले की एकतर दृष्टिकोन आपला कसा पाहिजे तर समाधानी हो असलं पाहिजे आणि ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडे सकारात्मक बघून आपण बघून. वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, हे हो तुम्ही सिद्ध केलं. आणि दुसरं की प्रत्येक वेळेस आपल्याकडे जे नाहीये त्याचं अपोजिट शोधणं आणि त्याच्यावर मात करणं हो हो आणि ते बॅलन्स करून घेणं आपल्या जीवनात आणि आपल्याला स्वतःला जुळवून घेत सिद्ध करणं आणि या हो हो चौकटीत जी जगराटी आहे त्याच्यात स्वतःला सामावून घेणं. हे वेगवेगळे बरोबर. दृष्टिकोन, वेगवेगळे पैलू तुमच्याकडून शिकलो. सर, जर तुमची मुलगी असेल जवळ तर तिला पण बोलायला हो सांगत हो आलं तर देतो बरं. ना. हा. हो हो हो. तर म्हणजे या सर्व म्हणजे कौटुंबिक आयुष्यामध्ये 35 वर्षामध्ये माझ्या पत्नीचाही भरपूर सहभाग राहिला. तिचा हातभार राहिला म्हणजे मुलींकडे बघणं किंवा काही, कारण माझं ऑफिस साधारणतः घरापासून 13 किलोमीटर होतं. सकाळी 13 किलोमीटर जायचं आणि 13 किलोमीटर परत यायचं रोज. नागपूरच्या म्हणजे आम्ही नागपूरच्या एकदम वर्धा रोडकडे आणि काढत जायचं म्हणजे खूप टू मच म्हणजे काय ट्रॅफिक आणि काय ते. पण काही हरकत नाही, रुटीन होऊन गेलं की माणसाला त्या गोष्टीचा त्रास होत नाही असं वाटते मला. ते आपण काय ते घेऊन बसायचं नसतं. आहे ना, याला पर्याय नाही आहे ना, मग आहे त्याच्यातनं चालायचं. हा एक भाग. नेहा, ये बेटा. आजही घरी बगीच्यासारखं किंवा गार्डन केलेलं आहे. तिथे टाइमपास होऊन जातो. पेपर वाचणं आहे, थोडंसं पुस्तक वगैरे जुनं वगैरे
कधी राहिलेले अर्धवट सुटलेले काढायचे आणि वाचत बसायचं. कपाटच आहे हे. बोलून घे बरं जराशी. हो 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 घे बस तू. बस ना. हॅलो. ही माझी मुलगी आहे. नमस्कार. नमस्कार सर. तुमच्या वडिलांचा खूपच प्रेरणादायी असा प्रवास ऐकला आणि तुमच्या हो अचिव्हमेंट्स हो. पण त्यांनी सांगितलं, तर म्हटलं तुमच्याकडून त्यांच्याबद्दलचे अनुभव ऐकावे म्हणून तुम्हाला बोलवलं. अच्छा. म्हणजे नाही तर तसं म्हणजे माझे तर अचिव्हमेंट काहीच नाही आहे. त्यांनी जे स्वतःच्या आयुष्यात सगळं मिळवलंय त्याच्या कंपॅरिझन मध्ये. पण तरी पण म्हणजे माझ्या दृष्टीने माझ्या बाबांबद्दल मी सांगेल नक्कीच. माझं तर म्हणजे माझ्याबद्दल माहिती तर त्यांनी सांगितलीच असेल तुम्हाला. अ, तर त्याच्यामुळे मी फक्त त्यांच्याबद्दलच बोलते. म्हणजे तेच बोलतो. आम्ही हा. लहान होतो. हॅलो. काय म्हटलं? हा, बोला ना, बोला. हा. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून आम्ही बाबांना असं बघत आलेलो आहे. तर म्हणजे आम्हाला म्हणजे बाकी फॅमिलीज पेक्षा आमची फॅमिली काहीतरी वेगळी आहे किंवा काही ट्रबल्ड आहे किंवा असं काही अडचण आहे असं त्यांनी आम्हाला कधीच जाणवू नाही दिलं. आमची फॅमिली इज ॲज गुड ॲज अ नॉर्मल फॅमिली. म्हणजे ही त्यांची एक स्वतःची त्यांना जाणीव नसेल, पण ही खूप मोठी त्यांची अचीवमेंट आहे असं मला वाटतं. मी लहान होती तेव्हापासूनच ते माझे नेहमी रोल मॉडेलच राहिलेले आहे. म्हणजे मला बाकी कोणाकडे जाऊन उपदेश किंवा अशी मदत गायडन्स घ्यायची कधी गरजच पडत नाही. काही पण अडलं नडलं की बाबा. हे म्हणजे काय म्हणतात असं मल्टीपर्पज रिसोर्स आहे की म्हणजे जो मला पर्सनल अभ्यासात, करिअर वाईज किंवा कुठल्याही अडचणीत ते नेहमी माझ्या म्हणजे मदतीला धावून आलेले आहे. आणि त्यांचा म्हणजे सतत हात डोक्यावर असल्यामुळेच मी आतापर्यंत आयुष्यात जेवढं काही करू शकली आहे ते पॉसिबल झालं. म्हणजे आईचं बाबांचं पण पण ते असं असतं ना की मुलींचं बाबांशी जास्त बॉन्डिंग असतं वगैरे. तर तर म्हणजे ते एक काइंड ऑफ ती पण एक मॅजिक आहे आमच्या नात्यामध्ये असं मला वाटतं. आणि ही इज लाईक अ फ्रेंड टू मी. म्हणजे मी त्यांच्याशी पाहिजे तेव्हा पाहिजे ते काहीही शेअर करू शकते. रात्री 3 वाजता पण फोन करून म्हणजे मी हॉस्टेलला राहायची. माझं ग्रॅज्युएशन नांदेडला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालं. तर तेव्हा कधी अडचण असली किंवा काही म्हणजे सपोज मी रात्री 2 वाजता 3 वाजता बाबा मला माझा अभ्यास नाही झाला उद्या परीक्षा आहे असं म्हणजे इवन या सुद्धा अडचणीसाठी ते नेहमी उभे होतेच, तत्परच होते. आणि त्याच्याबद्दल म्हणजे मी खूप देवाची आभारी आहे की मला म्हणजे असे आई बाबा मिळाले याबद्दल. मला लहानपणापासून त्यांनी बऱ्याच चांगल्या म्हणजे त्यांची शिकवण आहे आम्हाला. लहानपणापासून त्यांनी मला वाचनाची सवय लावली. तर त्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे त्याच्याबद्दल की त्यांना स्वतःला पण वाचनाची खूप खूप आवड आहे. आणि सेम ती माझ्यापर्यंत आली कारण दर वाढदिवसाला माझ्या गिफ्ट फक्त पुस्तकच राहायचे. कपडे वगैरे ते सगळं सेकंडरी. पण त- ती एक खूप चांगली गोष्ट होती नेहमी बाबांची. आणि आम्ही म्हणजे मी आणि माझी बहीण पण आम्ही लहान असं होतो तेव्हा कार्यानुभव किंवा बाकी पण असे आर्ट अँड क्राफ्ट वाले जे क्लासेस होते त्याचे समजा काही असाइनमेंट्स वगैरे राहायचे. तर बस संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता घरी यायचं आणि बाबांना सांगायचं बाबा उद्या हे करून पाहिजे, मातीचे फळं पाहिजे, पतंगा बनवून पाहिजेत आणि काय ड्रॉइंग बनवून पाहिजे किंवा काही पण. बस बाबांच्या अंगावर ते काम टाकून द्यायचं आणि आम्ही मस्त झोपून जायचं. आणि बाबा रात्रभर जागून. आणि ही इज अ व्हेरी आर्टिस्टिक पर्सन. त्यांचं स्वतःचं ड्रॉइंग आणि कलाकुसर त्यांची खूप चांगली आहे. आणि त्याच्यामुळे मला नेहमी कार्यानुभवाच्या म्हणजे क्लासमध्ये किंवा त्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क राहायचे. त्याच्या मागचं श्रेय कोणाला कधी कळलं नाही पण ते नेहमी सगळं बाबांचंच होतं. आणि
आता म्हणजे बाबांची स्वतःचीच 35 वर्षाची वगैरे नोकरी झाली. तर आम्ही सेंड ऑफला जेव्हा गेलो होतो, तर म्हणजे फॅमिलीला इन्व्हाइट करतात, तर तिथे बाबांच्या सगळ्या मित्रांनी त्यांचं खूप म्हणजे भरपूर कौतुक केलं. आणि जेव्हा त्या लोकांनी हे कौतुक केलं, तर तेव्हा मला आणखी असं जाणवलं की कोणतं सोनं आम्हाला गवसलं आहे. की म्हणजे आपण आपल्या घरच्या माणसाला एकदम रेग्युलर, की हा हे तर नॉर्मलच आहे ना, नथिंग डिफरंट असं बघतो. पण जेव्हा तिसऱ्या माणसाच्या दृष्टीने आपण आपल्या जवळच्या माणसाला बघतो, तेव्हा कळतं की त्यांच्यामध्ये असणारे गुण किती वाखाणण्याजोगे आहे असं म्हणून. तर बाबांच्या मित्रांनी पण अशा काही काही काय म्हणता येईल गुणच बाबांचे पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले, जे की मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगेल. की बाबा आधी म्हणजे आधीपासूनच खूपच इंडिपेंडेंट पर्सन राहिलेले आहे, खूपच जास्त, पूर्णपणे स्वावलंबी. एक मिनिटासाठी पण किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कोणापुढेही कधी हात पसरणार नाही, कधी कोणाच्या मदतीची अपेक्षा करणार नाही. आणि कोणाला सपोज मदत मागितलीच आणि त्यांनी नाही पण म्हटलं, तर त्याच्याबद्दल कधी कटुपणा नाही, काहीच नाही, एकदम निर्मळ मनाचे आहेत ते. म्हणजे कोणाबद्दल असूया नाही, राग लोभ कधीच नाही. आणि इंडिपेंडन्सी जी मी सांगितलं, तर म्हणजे बाबा साईड कार चालवायच्या आधी म्हणजे ते आपलं जयवीरूच्या गाण्यातली गाडी तुम्हाला माहिती असेल, की स्कूटर आणि बाजूला साईड कार तशी. तर ती गाडी होती, तिथपासून आता ऍक्सेस आहे, तर ते दोन व्हील्स लावून आणि आता कार पण चालवतात बाबा. तर ह्या तीनही म्हणजे जी व्हेकल्स ट्रॅव्हलिंग म्हणजे आय मीन जर्नी राहिली आहे, तर त्या सगळ्यामध्येच कुठलीही गाडी कधी त्यांना वाटलं की खराब झालंय किंवा काय, तर असं नाही की बस आता आता मला कोण मेकॅनिक आणून देईल किंवा काही. सपोज पंक्चर झाली, टायर बदलवायचा किंवा काही पण विषय असेल, त्यांच्याकडे ते नेहमीच तयारीत. जिथे गाडी बंद पडली तिथेच पोतं टाकून जसं जमेल तसं करून खाली बसणार, स्वतःची गाडी स्वतः रिपेअर करणार. आणि त्याचा पण त्यांना छंद, म्हणजे त्यांचे मेकॅनिक वगैरे जे कोणी म्हणजे होते, तर ते तिथे बसणार, तिथे बघणार की की ते काम कसं करताय. आणि असं कीन ऑब्झर्वेशन प्रत्येक गोष्टीमधून बघून बघून शिकायचं, ही त्यांच्यामध्ये खूप चांगली क्वालिटी आहे. ते खूपच निसर्गप्रेमी आहे. त्यांना स्वतःला पर्यावरण किंवा असं काय म्हणतात भटकंती, निसर्ग भटकंती वगैरे खूप आवडते. पक्षी निरीक्षणाचा त्यांना खूपच लहानपणापासून खूपच जास्त छंद होता. पण कसं आहे, परिस्थिती किंवा पैशाअभावी वगैरे त्या गोष्टीला तेवढा वाव नाही मिळाला. पण जॉबच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत वगैरे जितक्या जंगल सफारी वगैरे करता आल्या त्या केल्या. आता म्हणजे व्हॉट टू टेल यू, इवन नॉट बाय कार, पण ते स्वतःच्या साईड कारने पण ताडोबा किंवा पेंच सारख्या जंगलामध्ये फक्त दोन मित्र गेलेले आहे. म्हणजे ही इज अ डेअर डेव्हिल. म्हणजे त्यांना भीती कशाचीच वाटत नाही, कशाचीच नाही. तर तो गुण म्हणजे त्यांच्याकडूनच माझ्यामध्ये आलाय असं मला वाटतं, की म्हणजे टू बी लाईक फिअरलेस ॲज ऑलवेज, म्हणजे फॉर एव्हर. म्हणजे बिईंग अ 10 year old चाइल्ड हू हॅज अ फिजिकल डिसॅबिलिटी, आणि सोबत ही लॉस्ट हिज फादर ॲट द एज ऑफ 10. तर इट वॉज अ व्हेरी व्हेरी बिग चॅलेंज. म्हणजे ज्या लोकांना स्वतःचे हातपाय स्वस्थ असताना पण डिप्रेशन येऊ शकतं, अशा कंडिशन मधून ते बाहेर आले. बाहेर फक्त नॉर्मल झिरो म्हणजे निगेटिव्ह मध्ये होते, तर ते फक्त झिरोवर किंवा ग्राउंड लेवलवर नाही आले, तर पर्वताच्या शिखरावर ते जाऊन पोहोचले असं मला वाटतं. आणि म्हणजे ह्या ज्या सगळ्या क्वालिटीज आहे मला त्यांच्या मित्रांच्या पण दृष्टीने तेव्हा कळाल्या. तर ते ते पण मला तुम्हाला सांगायचं होतं की ते नेहमी हसतमुख असतात. कुठलाही प्रॉब्लेम असला, 1 मिनिट विचार करतील जास्तीत जास्त, काय आपल्या कंट्रोलमध्ये आहे तसे ऍक्शन्स घ्यायचे, आणि बस एंड ऑफ द टॉपिक. आपण म्हणजे त्या गोष्टीबद्दल परत परत रडत बसणं आणि वगैरे, ते त्यांना कधीच जमलं नाही. आणि बहुतेक त्यांच्या ह्याच ॲटिट्यूडमुळे ते इतकं सक्सेस मिळवू शकले असं मी म्हणेल. कारण की आमच्या पण रिलेटिव्ह मध्ये, त्यांच्या फ्रेंड्स मध्ये त्यांची खूप रिस्पेक्ट आहे. त्यांचा काय म्हणतो आपण जज्बा जो म्हणतो ना, की नेव्हर लुझिंग ॲटिट्यूड, ही इज नेव्हर टायर्ड. मी त्यांना थकलेलं, आजारी होऊन झोपलेलं, असं म्हणजे मरगळून पडलेलं कधीच बघितलं नाही. ते कसं असतं की शरीराची परिस्थिती ही मनाशी रिलेटेड असते. आपण मनाने म्हटलो की हो मी थकलो, तर आपण थकतो. तर ते मनानेच कधी थकत नाही. त्याच्यामुळे ते असे एव्हरग्रीन टाईप आहे, ऑलवेज हॅपी, आणि म्हणजे खूप हसतमुख असतात. तर हा पण त्यांचा एक खूपच चांगला एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे असं मी सांगेल. आणि बाकी फ्रेंड सर्कल वगैरे तर खूपच छान, एकदम जीवाला जीव देणारे मित्र. आणि हे सगळं माणसं जोडणे जे आहे, ही पण एक क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे असं मला वाटतं. तर ही इज लाईक काय
सगळ्यांची खाण असल्यासारखे. त्याच्यामुळे आमचे खूप लाडके आणि खूप प्रिय आहे आम्हाला आमचे बाबा. म्हणजे मी एवढंच म्हणेल की पूर्ण पुढच्या जन्मात पण मला कोण बाबा मिळेल असं मला ऑप्शन असलं ना, तर ते ते जसे आहे तसेच मला पुन्हा चालतील. थोडस पण मॉडिफिकेशन नाही, थोडस पण करेक्शन नाही. ते जसे आहे बस तसे. वी आर सो हॅपी अँड सो लकी दॅट ही इज अवर फादर. अँड बस म्हणजे थँक्यू सो मच, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. आणि आय गॉट टू एक्सप्रेस माय व्ह्यूज अबाउट माय फादर. येस. तर धन्यवाद. थँक्यू भावनाताई, सो मच. तुम्हाला काही बोलायचं आहे? भावनाताई. दीदीचं बोलणं ऐकून फारच म्हणजे आम्हाला सुद्धा भरून आलं असं तिचं बोलणं होतं. आणि खरंच एका मुलीचे आपल्या वडिलांच्या बद्दलचे असे उद्गार ऐकताना फार छान वाटलं. आणि ओव्हरऑल ती किती छान त्यांच्याबद्दल, अगदी मला सर्वात आवडलेला पॉइंट म्हणजे की मी माझ्या वडिलांजवळ प्रत्येक गोष्ट शेअर करू शकते. हा जो विश्वास एखादी मुलगी वडिलांच्या बद्दल बाळगते ना, याच्यासाठी हॅट्स ऑफ. म्हणजे चंद्रशेखर सरांना पण हॅट्स ऑफ आणि त्यांच्या मुलीला सुद्धा. खूप छान हा थँक्यू दीदी. मॅम. थँक्यू सो मच. खरंच धन मलाही खूप आ- आनंद आ- झाला हा, तुझं बोलणं बोला ऐकून. रणजित जोशी सर. हं. हा, रणजित सर बोलतायत ना? अच्छा. तुझं बोलणं ऐकून मला अ, खूप आनंद झाला. खूपच खूपच हे आहे म्हणजे आपली भेट हा झाली हा नाही कधी, पण आता हा सर. येईल मी घरी एखाद्या वेळेस, तो भेट होईल. आणि बाबांबद्दल जे बोलली ती, तर निश्चितच इन्स्पिरेशन आहे लोकांकडे. तर आज जीवनात काय कशा पद्धतीने आम्ही पुढे जाऊ शकतो. दिव्यांग म्हणून मी एक दिव्यांगाची परिभाषा जी केली आहे की जरी अंग अपंग असलं तरी आपल्यात अनेक काही गोष्टी असतात हो. ज्या गोष्टीतून हो. आपण पुढे येऊ शकतो. त्याला दिव्यांग म्हणजे मोदी हो. साहेबांना याच्याकरता मी अभिनंदन, त्यांनी दिव्यांग हा शब्द वापरला तो त्याच्याकरता वापरला की तुम्ही तुमच्यात जे संशोधन करता, तुमच्यातल्या आतमधले वेगवेगळे गुण आहेत हो हो, ते बरोबर. घेऊन ज्यावेळेस तुम्ही सर. प्रगट करून स्वतः त्याच्या वर चालता आणि हो हो. पुढे जाता, हा. म्हणून तुम्ही दिव्यांग आहात. बाकीच्या अंग जे आहे ते फक्त दिसायला अपंग. हा, एवढंच म्हणता येईल. आता आज आमच्या अंध हो. बंधू आहे, हो. त्यांना डोळ्याने दिसत नाही, पण काय 101 आहे, PhD पावतो, याच्या पावतो त्यांच्या पावतो जाऊन आज बँकेत, रिझर्व्ह बँकेत डेप्टी डायरेक्टर आहे, त्याच्यानंतर खातेदार म्हणून आहे, प्रिन्सिपॉल होता. सर, एक 101 विचारायचं होतं माझ्या रणजित सर. हा, हॅलो. म्हणून हा. हा सर, माझ्या बहिणीला पण थोडं बोलायचं होतं. हो, तर बोला. तिला दोन बोलू मिनिटं द्या ना मिळतील का? त्यांना. हो हो, हो हो, नक्की बस. हो. नक्की. ओके, एक मिनिट विशाल सर, एक मिनिट. हॅलो. हाय सर. नमस्कार, बोला. तुमचं नाव? नमस्कार. ऍक- माझं नाव संपदा चंद्रशेखर भुसारी. ऍक्च्युली सर, मला थोडं लेट झाला आहे, माझं ऑफिसचं कॅब आलेली आहे. तर ओके. मला तेवढा वेळ नाही भेटणार सांगायला. हं हं. पण बाबा हे खूप जास्त बेस्ट आहे. मला खूप काही बोलायचं होतं, पण थोडा आता मला लेट झालं तर मला जास्त काही बोलता येणार नाही. ही इज द बेस्ट पर्सन इन अवर लाईफ. जसं ताईने तुम्हाला सांगितलं की पुढचा जन्म ते आम्हाला तेच वडील आणि तीच आई, हे जर भेटले तर खूप बरं होऊन जाईल काय. आ- अजून सध्या मला बोलायचं खूप काही आहे, पण मला खूप जास्त लेट झालेला आहे. तर मी जास्त वेळ काही तुमच्याशी आता बोलू शकणार नाही आहे.
तर ताई तू बोलून घे ना. थँक्यू सो मच सर. हो, थँक्यू सर, बाय. धन्यवाद. येस, बाय. थँक्यू सो मच ये. ताई. हॅलो. हा, बोला. हा. सर मी आईला पाठवू का 2 मिनिटं, म्हणजे इथे मीटिंग मध्ये बोलायला? हो हो हो, येस. हो, 1 मिनिट बस. नमस्कार, बोला मॅडम. काय बोलू कळत नाही सर मला. अं, माझ्यासारखी. चंद्रशेखर सरांबद्दलच तुमचा जो अनुभव असेल तो शेअर करा. काय, मला कळत नाही सर काय. मी सांगते मॅडम तुम्हाला. माझ्यासारखी. हा. तुम्ही तुमची त्यांच्याबरोबर झालेली भांडणं याबद्दल बोला. भांडणं तर कधीच नाही होत आमची. भांडणं असं कधीच नाही नाही होत होत. बरं का. हा. एकदम रिलॅक्स होऊन छान बोला. खूप मोठा प्रवास आहे तुमचा त्यांच्या बरोबरचा, आणि हो. ते पण म्हणाले की तुमचं खूप मोठं योगदान आहे. हो. 2 मुलींना इतकं उच्च शिक्षित करणं, 2 नणंदांची लग्न पार पाडणं, आणि घराला इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणं, हे एका स्त्रीच्या सहभागाशिवाय, पाठिंब्याशिवाय होणं शक्य नसतं. तर तुम मात्र आपल्या जोडीदाराचे जे काही अम, अनुभव आपल्याला असतात, आयुष्यभराचा इतका प्रवास झालेला असतो त्यामध्ये, त्याबद्दल तुम्ही अगदी छान रिलॅक्स होऊन बोला, अगदी गप्पा मारल्यासारखं. आणि ते एक व्यक्ती म्हणून खूप छान आहे त्यांचा स्वभाव. सपोर्ट सपोर्टिंग आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं टेन्शन देत नाही. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन देत नाही, घेत नाही ते स्वतः. आणि त्यांच्या कोणाकडून काही अपेक्षा नसतात. फक्त ते थोडं, आता मी बायको असल्यामुळे त्यांच्या थोड्या बहुत अपेक्षा राहतात, तर त्या मी पूर्ण करायचा प्रयत्न करते त्यांच्यासोबत, त्याच्या अपेक्षा. बाकी ते एक पर्सन खूप चांगली व्यक्ती आहे. त्यांनी शिक्षणासाठी पण मला सपोर्ट केला. मला जॉब करायसाठी पण त्यांनी म्हटलं होतं. पण मग 2 मुली होत्या घरी, त्याच्यामुळं मग ते म्हणाले की मुलींकडे दुर्लक्ष होईल तुझं, तर तू थांबव आता. मग मी तेवढं केलं फक्त. तेव्हापासून मी मुलींना त्यांना घराला सांभाळते. नाही खूप म्हणजे स्वतःला मी ना खूप असं, म्हणजे काय म्हणतात त्याला, नशीबवान समजते. म्हणजे चांगले लोक पण जे करू शकत नाही ना मॅम, ते त्यांनी करून दाखवलं आहे. माझं लग्न झालं तेव्हा माझ्या 2 रूम होत्या, त्याच्यामध्ये माझ्या सासूबाई वारल्या, त्याच्यामध्ये पण मी संसार केला. आणि आज एवढं मोठं घर आहे, सगळं काही आहे. मी देवाला कधीच मागितलं नाही काही. कधीच नाही मागितलं काही, की बा मला मोठं घर पाहिजे, की गाडी पाहिजे, की घोडा पाहिजे, कधीच नाही मागितलं. पण त्यांनी ते करून दाखवलं. फक्त एक स्वप्न होतं की छान मोठा बंगला असावा, घरासमोर गाडी असावी, पण ते स्वप्न कधी माझं पूर्ण होईल मी याची अपेक्षाच नव्हती केली. असं वाटायचं की चांगल्या लोकांचा संसार सगळेच करतात. जेव्हा मी यांना पहिल्यांदा पाहिलं ना, की बा मी जेव्हा यांच्या घरी आले होते, यांना मी असं बसून चालताना पाहिलं ना, थोडं माझं मन खची झालं, पण मग मी नॉर्मल झाले.
मग कारण मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा ते मला असे कॅलिपर घालून भेटायचे. पण जेव्हा त्यांना मी घरी बघितलं कॅलिपर काढून हातावर चालताना थोडा वेळ वाटलं मला. त्याच्यानंतर मी आजपर्यंत कधी त्या गोष्टीचं म्हणजे अशी हे नाही केली की म्हणजे पश्चाताप नाही केला या गोष्टीचा की मी काय केलं म्हणून. मला असं वाटायचं की कोणी म्हणायचं का काय तू कसं का पाहिलं काय पाहिलं. तर मला असं वाटतं आता की माझा निर्णय हा चुकीचा नव्हता. माझा निर्णय योग्य होता. लोक म्हणतात ना तू तर चालू शकते मी पण एका पायाने अपंग आहे. तू तर सगळं करू शकते. मग तू काय बरं असं निवडलं. त्या माणसाला कुठलं व्यसन नाही आहे. कुठल्या गोष्टीचं म्हणजे असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे खाण्याचा पिण्याचा वगैरे असं काहीच नाही. मला हे खायला कशाला दिलं तू ते हे नको जीव की ते नको जीव की मला आता हेच करून पाहिजे. संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर कधी त्यांनी मला चहा करून नाही मागितलं. आणि खाण्यापिण्याचा कुठलाच म्हणजे त्यांनी मला त्रास नाही दिला आतापर्यंत. म्हणजे आम्ही खूपच एकमेकांशी छान. तुम्ही सपोर्टने दोघेही सगळ्या जण गोष्टी केल्या मॅम. हम्म, मॅम तुम्ही दोघेही जण एकदम समाधानी वृत्तीचे आहात, त्यामुळे तुम्ही इतकं छान सगळ्या म्हणजे संसार इतका सुंदर करून दाखवला, हो. कारण तुम्ही समाधानी वृत्तीचे आहात दोघेही. ते म्हणतात ना की ज्याच्याजवळ नसतं तो हे करतो की बा नाही मला पाहिजे पाहिजे. पण ज्याच्याजवळ आहे त्याच्यात ते समाधान मानतात ती खूप मोठी गोष्ट असते ना मॅम. आम्ही हो, कधी पण नक्कीच. आपल्यापेक्षा कमी लेवलच्या लोकांकडे बघतो. आम्ही वर नाही बघत. किंवा वर म्हणजे आपल्यापेक्षा तो श्रीमंत आहे तर मी त्या लेवलवर गेले पाहिजे हा मी विचार नाही करत कधी. मला त्यांनी ते शिकवलं की हे बघ आपल्यापेक्षा कमी लोकांच्या कडे पाहायचं. वर लोकांकडे नाही पाहायचं. त्यांच्याकडे सगळेच पाहतात. पण आपल्यापेक्षा जे लहान आहे म्हणजे आपल्यापेक्षा जे गरीब आहे ते नॉर्मल लोक आहे त्यांच्याकडे बघायचं. म्हणून तुम्हाला माहित नाही त्यांच्या वागण्याचा माझ्या मुलींवर एवढा परिणाम आलाय की माझी मोठी मुलगी एक मुलगा आला बाहेर तो म्हणायला लागला की माझं दप्तर नाही आहे म्हणे काकू म्हणे. माझ्या मोठ्या मुलीनी घरात गेली नवीन कोरं दप्तर मधले पुस्तक खाली टाकले आणि ती बॅग अख्खीची अख्खी त्या मुलाला नेऊन दिली की इथे तू घेऊन जा. हो, म्हणजे खरंच आहे ना. मुलींना आम्ही हे शिकवलंय. हे हम्म. शिकवलंय मुलींना. आम्ही आता आमच्याकडे एक म्हातारे व्यक्ती होते. त्यांचे दोन मुलं लहान 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 दोन मुलं होते एक मुलगा मुलगी. ते घरी यायचे झाडावर तोडायचे तर ते मुलं त्यांच्या मागे मागे यायचे. तर यांनी विचारलं त्यांना की कामे वादा तुमचं मुलं शिकत नाही का. तर नाही बा म्हणे कुठून शिकवा म्हणे पोरांना म्हणे पैसे नाही नाही तुम्ही टाका म्हणे शाळेत त्यांना. पण मी कधी त्यांना असं अटकाव नाही केला की का हो कशाला आपल्या काय गरज आहे त्यांना शिकवायची. त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण 12वी पर्यंतचा खर्च आम्ही मिळूनच केला. म्हणजे त्यांनीच केला म्हणजे मी तर काही कमवत नव्हते. पण त्यांनीच म्हणजे त्या पोरांना आता आज त्यातला एक मुलगा दिल्लीमध्ये नितीन गडकरीच्या ऑफिसमध्ये आहे. त्यांची जी एक मुलगी आहे ती मला वाटतं M.Com झालेली आहे. हम्म. ती जॉब करते आहे. तिचं पण लग्न झालं आता. आणि त्यांच्या बहिणी वगैरे आहे त्या खूप सपोर्टिंग आहे. असं म्हणजे मला कधी असं हे नाही करत की बा म्हणजे ते आपल्या भावाला म्हणजे बाबाच आहे म्हणतात ते आमचे बाबा आणि तुम्ही आमची आई आहे म्हणतात. मी एवढं सगळं घेऊन चालते मॅम. कारण मला माहिती आहे ज्याचं आहे त्याच्याकडे येणार आहे. आहे की नाही. अगदी खरं आहे. आपण आज म्हणू किंवा नाही हट मला नाही करायचं यांचं काही यांचं हे पाहत बसतो. तर असं केल्याने काय होतं की लोकांजवळ आपली चर्चा होते हट ती बाई कशी आहे. आज तुम्हाला आजचंच उदाहरण देते मी. माझ्याकडे कामवाली बाई येते. ती म्हणे की दुसरीकडे वाटतं तिला काम आहे तू करशील का. तर म्हणे नाही ती बाईला म्हणे काकू घनघणी आहे म्हणे. म्हटलं मग मी ग नाही तुम्ही माझ्यासोबत छान बोलता म्हणे. मग असंच मी सगळ्यांसोबत तसं वागायचा प्रयत्न करते. त्यांच्या बहिणीसोबत पण मी म्हणजे व्यवस्थित राहते. ते आले की आम्ही आमच्या मैत्रिणीसारखं राहतो वागतो बोलतो. तुमचं संपूर्ण कुटुंबाचा आदर्श आहे. खूप धन्यवाद मॅम. खूप छान तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबाचं एक सगळं म्हणजे कसं सत्कर्म करत आहात आणि सगळ्या सत्कर्माला सपोर्टिव्ह असं तुमचं काम आहे. खूप धन्यवाद मॅम. थँक्यू मॅम. धन्यवाद मॅडम. सरांना द्या ना. हो.
रणजित तुम्हाला जोशी बोलू द्या, सर, तुम्ही काही तुम्हाला बोलतायत बोलू का? द्या. काय बोलायचं आता? ऐकलं छान आहे. सगळं जीवनच बरोबर. सुखी आहे. हम्म. आणि आता माझ्याकडनं आशीर्वादच आहेत आपल्या गीतेला. येस येस. हो. एवढं सांगता येईल. आता मुलींना भेटील मी घरी जाईल तेव्हा. नक्की. ठीक आहे. सर. नाही, ठीक आहे. हा, बोला सर. सर, जाता जाता एक छोटासा मेसेज सर्वांना आणि आमच्या संवाद सारथी आणि संकल्प फाउंडेशन परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही वेळ दिला आणि नाही सर, इथं तुमचा जीवन प्रवास शेअर केला. हा निश्चितच आम्हालाच नाही तर सगळ्यांना प्रेरणादायी असा प्रवास आहे. तुम्हाला भावी जीवनासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद तुमच्या सर. संपूर्ण कार्याला खूप खूप सलाम. सर, जाता जाता सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा, नंतर प्रार्थनेने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. नाही, संदेश काय सर, आहे त्यात समाधान मानावं आणि पुढची वाटचाल करावी. जे आहे त्यात समाधान आणि तिथनं कसं समोर जाता येईल याच्यासाठी जरूर प्रयत्न केला पाहिजे. असं काही आहे नाही लिखित की तुम्ही तिथेच राहिलं पाहिजे किंवा समोर जाण्याचा प्रयत्नच केला नाही पाहिजे. प्रयत्न जरूर करा, आहे त्याच्यात समाधान माना आणि दुसऱ्याच्या कुठल्या छोट्याही मोठ्या का असे ना कामात आलो तर आपल्या स्वतःला धन्य माना, असंच म्हणता येईल. आणि आहे त्यात समाधान, नाही आहे त्याचं दुःख नको. त्यांनी टेन्शन राहत नाही कुठल्याही गोष्टीचं आणि चिंताही राहत नाही. बोला सर. धन्यवाद सर. पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही कायम संवादात राहूया आणि निश्चितच जे पण फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूबला हे सगळं बघतील ते निश्चित हो. तुमच्याकडून एक प्रेरणा घेतील आणि ज्या पद्धतीने तुमच्या मुलींनी आणि तुमच्या मिसेस यांनी सांगितलं की एक आदर्श पती असेल, आदर्श पिता असेल, तो कसा असला पाहिजे, रोल मॉडेल, ते निश्चितच. आणि कुठल्याही बाबतीत कधी कंपॅरिझन नाही की अ, आपली फॅमिली काही वेगळी आहे असं न ठेवता की सर्वसाधारण फॅमिली सारखंच तुम्ही वातावरण निर्मिती असेल, त्यांना प्रोत्साहन असेल ते दिलं. हे खूपच प्रेरणादायी असं आहे. एवढं मी बोलतो आणि भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी एक प्रार्थनेने. मिनिट, सर, एक हा. मिनिट. सर एक गोष्ट म्हणायची होती. तुमचं मी हा, बोला याच्याकरता बोला. अभिनंदन करतो. तो हा, तो बोल. विचार असं बोला दादा. हा सर, बोला. विचार असं हा. तुमचं याच्याकरता अभिनंदन करतो की या आता पावसाच्या ह्याच्यात आज तुम्ही फॅमिलीतल्या मेंबर्स लोकांना जो वेळ दिलाय त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यातून बाहेर आल्या. तर असं याच्या पुढेही सुद्धा ही प्रोसेस करायला काही हरकत नाही. कारण की हो आता भाऊ सर. तुम्ही फॅमिलीचं कोणत्या एवढं हा तर हे आज तुम्ही एक वेगळंच म्हणजे जो भाग नवीन टाकला तर त्याच्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा सर, तुम्ही सर, काही म्हणत होता. हो, मी इतकंच म्हणेल की संकल्प फाउंडेशनने जी संधी दिली त्याबद्दल मी शतशः आभारी आहे तुम्हा सर्वांचा, पूर्ण टीमचा. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. निश्चितच सर, प्रत्येक पुष्पात आम्हाला जे तुमच्यासारखे महानुभाव भेटतात तर त्यातनं हम्म. आम्हालाच नाही तर सगळ्यांनाच एक दिशा मिळते, एक गती मिळते जीवन जगण्याची. आणि जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळेस परिस्थितीने मला ऊर्जा दिली, तर हो, तशी हो. स्थिती निर्माण करण्याची प्रेरणा ही निश्चितच मिळते की स्थिती आली तर तिच्यावर मात कसं करायचं, हे सगळ्या छोट्या छोट्या हम्म. गोष्टी तुमच्यासारख्या महानुभावांकडून आम्हाला ऐकायला मिळतात आणि शिकायला बर. मिळतं. एवढंच मी बोलेल आणि भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करावी. भावनाताई. सर्वे भवन्तु सुखिनः,
सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शांती. धन्यवाद. धन्यवाद शुभरात्री. भावनाताई. आणि सर्वांना एक धन्यवाद. सांगायचं होतं की येत्या बुधवारपासून लर्न द लॉ सिरीजमध्ये मेंटल हेल्थ ऍक्ट बद्दल आपलं पहिला वेबिनार 5 तारखेला रात्री 8:30 वाजता लाईव्ह असणार आहे. ॲडव्होकेट सीमा दाते मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. तर त्याची लिंक ग्रुपवर आणि मेलवर तुम्हाला पाठवतो सर्वांना. तर नक्की सगळ्यांनी बरं बरं, वेबिनारला धन्यवाद सर. यावं. खूप खूप धन्यवाद. हो, धन्यवाद सर.